जय भीम प्रेक्षक हो. बहुजन संघटकच्या फेसबुक पेजवर आणि युट्यूब चॅनलवर बहुजन संघटकच्या रसिक प्रेक्षकांचे मी मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपण जाणत आहात की हे वर्ष वामनदादा कर्डक यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं विविध स्तरातील लोक, सामाजिक संघटना दादांना अभिवादन म्हणून, जन्मशताब्दी वर्षाचा आनंद म्हणून विविध कार्यक्रमांचं आयोजन साजरं करीत आहेत. आम्ही सुद्धा बहुजन संघटक ह्या पेजवर हा आनंद साजरा करीत असताना, दादांना अभिवादन करीत असताना, दादांच्या सानिध्यातले, दादांचे अनुयायी, दादांवर प्रेम करणारी माणसं, वामनवेडी माणसं, अर्थात वामनदादांच्या इनकेन प्रकारे संपर्कात आलेली वामनवेडी माणसं, या माणसांना आपल्या भेटीसाठी आणत आहोत. मला असं वाटतं हा जवळपास 12वा भाग आहे. मी पाहुण्यांकडे जातो तत्पूर्वी सर्व बहुजन संघटकच्या रसिक प्रेक्षकांना एक नम्र आवाहन आहे. आपण आपल्या स्तरावर, ग्राम पातळीवर, शहर पातळीवर अथवा जिल्हा पातळीवर वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रम घेऊन आपण जयंती साजरी करा. त्याचबरोबर ही जयंती शासकीय पातळीवर झाली पाहिजे यासाठी शासनाकडे आग्रह करा. मग तो ग्रामपंचायत पासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपले पत्रक पोचवा. वामनदादा कर्डक अनुयायांनी, अर्थात आंबेडकरी समूहातील अनुयायांनी, कलेक्टर असेल, सरपंचापासून कलेक्टर पर्यंत आपण तशी निवेदनं पोचवा की शासन स्तरावर जयंती साजरी झाली पाहिजे. आणि दादांचं समग्र साहित्य प्रकाशित करणारे, संपादित करणारे सागर जाधव यवतमाळ यांनी दादांचे आजवर 3 खंड प्रकाशित केलेले आहेत. दादांचं समग्र साहित्य, दादांचं समग्र जेवढी गीतं आहेत तेवढी प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे. अर्थात त्यांनी संपादक म्हणून भूमिका बजावत असताना नगरचे माधवराव गायकवाड, अर्थात आयुष्यमानिनी गायकवाड, आयुष्यमान गायकवाड दोघांनीही जी गाणी वामनदादांची संकलित केलेली आहेत, जवळपास 2500पेक्षा जास्त गाणी, ही गाणी संपादित करण्याची परवानगी त्यांनी सागर जाधव यांना दिलेली आहे. तर आम्ही नम्र निवेदन करत आहोत की सागर जाधव यांचा मोबाईल नंबर सुद्धा मी सांगतो, त्यांच्याकडून ही पुस्तकं मागवा. दादांच्या गाण्याचा जो एक अमूल्य ठसा आहे, दादांची गाणी जी अनेक अंगानं सामाजिक अथवा विविध क्षेत्रामध्ये व्यापलेली आहेत, ह्या गाण्यापर्यंत आपण पोचा. सागर जाधव यांच्याकडून ती पुस्तकं विकत घ्या, वाचा. अत्यंत दुर्मिळ अशी गाणी त्यामध्ये आहेत. प्राध्यापक सागर जाधव, 9822729812 हा त्यांचा क्रमांक आहे. 9822729812. आणि मंडळी, या आवाहनानंतर मी आपल्या पेजवर ज्यांना भेटण्यासाठी बोलावलेलं आहे ते बल्लारपूरचे अर्थात चंद्रपूर जिल्ह्यातील हा तालुका आहे बल्लारपूर, ज्याला अनेक लोक बल्लारशाह सुद्धा म्हणतात. येथील हे पाहुणे भेटीला येत आहेत. माजी नगर उपाध्यक्ष राहिलेले आणि त्याचबरोबर नाट्य रंगकर्मी आहेत. महाकवी उपाधी सोहळा जो झाला होता त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि आंबेडकरी साहित्य संसदेचे सुद्धा अध्यक्ष राहिलेले आहेत. वामनदादांचे कट्टर असे अनुयायी आहेत. अनेक अंगानं दादांवर प्रेम करणारे पवन भगत हे आपल्या पेजवर आहेत. पवन भगत सर, जय भीम. जय भीम. जय सर, तुमचं स्वागत आहे ह्या कार्यक्रमामध्ये. वामनदादा समजून घेताना गीत वामनाचे, गीत परिवर्तनाचे हा कार्यक्रम बहुजन संघटक वरून आम्ही प्रसारित करीत असतो. तुमचं अत्यंत मनापासून स्वागत आहे ह्या पेजवर. अनेक अंगानं मी खरं तर 12व्या पाहुण्यांशी बोलत आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, डॉक्टरेट असलेली अथवा दादांविषयीचा अभ्यास असलेली माणसं भेटून गेलीत. परंतु राहुल दादा खरं तर बोललेत आता, मास बेस मध्ये काम करणारा कार्यकर्ता आणि जो दादांच्या संपर्कात आलेला आहे असा कार्यकर्ता पहिल्यांदा येत आहे पूर्व विदर्भातून, पूर्व महाराष्ट्रातून. जर महाराष्ट्र भौगोलिक दृष्ट्या जर विभागणी केली तर पूर्व आपण पहिले आहात. खर तर दादा नाशिक पट्टा म्हणजे मुंबईच्या अगदी अलीकडचा मधला खानदेश. आम्ही इथे विदर्भात आहोत, मध्य विदर्भात आहोत, पूर्व विदर्भात संवाद साधत आहात. तुमचं अत्यंत मनापासून स्वागत करतो.
आणि आम्हाला सुरुवातीला सांगा की दादांशी संपर्कात कसे आलात, दादांशी पहिली भेट कशी झाली, त्याविषयी आम्हाला सविस्तर सांगा. खरं तर असं आहे की आमचा आता तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे आमचा जो परिसर आहे चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, तेलंगणा एका राज्याला लागलेलं माझं गाव आहे. म्हणजे फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावर राज्याची सीमा लागते. आणि अशा स्थितीमध्ये आमचं एक शहर आहे सर पार झालेलं आहे. तर आमच्या परिसरामध्ये त्या तत्कालीन वेळेस भजन मंडळी चालायची, भजनं चालायची त्यावेळेस. तर वामनदादांची गीतं मी ऐकायचो लहान असताना. तर एकंदरीत वामनदादाच्या बाबतीमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती की ते कसे असाल, कसे आहेत, काय आहेत. आणि त्या अनुषंगानेच त्यांच्याप्रती प्रेम निर्माण झालं होतं. तर मी एका टोकाला असतोय, म्हणजे महाराष्ट्राच्या एका टोकाला, बरोबर. आणि आणि दादा आहेत एक दुसऱ्या टोकाला. म्हणजे आमचा कधी म्हणजे असा संबंध नाही. तर फक्त त्यांच्या ज्या कविता आहेत, त्यांची जे भजनं आहेत, जे आमचे लोकल लेवलचे जे त्यावेळेस तत्कालीन वेळेचे जे लोक होते ते भजन गायचे. तर त्या अनुषंगाने दादांचा संबंध आला. आणि मी स्वतः नाट्य चळवळीमध्ये किंवा सांस्कृतिक चळवळीमध्ये असल्यामुळे मग वामनदादा मला आवडू लागलेत. आणि त्याच प्रकारे वामनदादा साधारण आता तुम्ही म्हटलं की संबंध कसा आणि कधी आला, तर वामनदादाशी माझा संबंध 1995 मध्ये पहिल्यांदा आला. 94ला 94 मध्ये वामनदादाशी माझी भेट झाली. मी अगदी लहान होतो त्यावेळेस, म्हणजे आणि कार्यकर्ता होतोय. त्यानंतर मग वर्धेला एक आंबेडकरी साहित्य संमेलन भरलं, जे जो आपण म्हणतो की पहिलं अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन. तत्पूर्वी कसं होतं की सर्व साहित्य संमेलन दलित साहित्य संमेलन चालायचे, दलित साहित्य संमेलनाच्या नावाने चालायचे. मग दलित ही संकल्पना, दलित जे शब्द आहेत हे बाजूला सारून त्याला एक व्यापक दर्जा मिळावा यासाठी आंबेडकरी साहित्याची संकल्पना मांडण्यात आली. आणि वर्धेमध्ये पहिल्यांदा हे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन झालं आणि त्याचे अध्यक्ष वामनदादा कर्डक होते पहिल्या साहित्य संमेलनाची. त्यानंतर सातत्याने पत्रव्यवहार झाला. मला दादा पत्र द्यायचे नेहमीच आणि या परिसरातली माहिती घ्यायची. साधारण म्हणजे भंडारा किंवा गडचिरोली, भंडाऱ्यातले ज्या युवराज गंगाराम आहे त्यांच्याबद्दल ते नेहमी पत्रामध्ये मला लिहायचे. असे अनेक कवीच्या बाबतीमध्ये ते विचारायचे. तर त्यानंतर मग एकदा अचानक वामनदादा कर्डक माझ्याकडे आले आणि जवळपास मला वाटतं ते यवतमाळ मधून आले. गोपीचंद कांबळे वगैरे यांच्याकडनं, ते बडी खैरे वगैरे त्यांचे चाहते चित्रकार बडी खैरे वगैरे. तर मग आम्ही 4 रात्र घालवल्यात. आणि ते 4 रात्र ज्या माझ्या आयुष्यातल्या वेगळ्या रात्री आहेत त्या कधीच विसरता येणार नाही. आम्ही रात्रात जागायचो, गीते गायचो. ही पहिली भेट दादा बरोबर. त्यानंतर मग 1996 मध्ये अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन बल्लारपूर, चंद्रपूरमध्ये भरण्याचा मानस ठरला. आणि त्या संमेलनामध्ये वामनदादा कर्डक हे प्रमुख अतिथी म्हणून सन्मानित होते. आणि त्यावेळेस ते संमेलनाच्या 2 दिवसापूर्वी आले आणि 2 दिवस नंतर गेले. त्यामुळे कसं झालं की परत आमचे संबंध चांगलेच झालेत. म्हणजे एकंदरीत मी दादांना, ते माझे गुरुच शेवटी. तर आणि मी वयाने लहान असल्यामुळे त्यातल्या त्यात ते त्यांची माझी भेट झाली. आणि आमच्या साहित्य संमेलनामध्ये मग प्रमुख अतिथी म्हणून आले. त्यावेळेस डॉक्टर यशवंत मनोहर संमेलनाचे अध्यक्ष होते आणि उद्घाटक म्हणून तामिळनाडूचे जयचलन होते. असे अनेक लोक उपस्थित होते. वामनदादा कर्डक तिथे थांबलेत आणि सर्व कार्यकर्त्या कलावंताबरोबर भेटीगाठी झाल्यात. आम्ही अनेक म्हणजे त्यावेळेस रात्री म्हणजे रात्री गाणी म्हटली दादा बरोबर. तर असं आहे की एक असा प्रसंगही तुम्हाला मी सांगतो की एकदा असा प्रसंग झालाय की रात्रीची मैफिल भरली होती. मला वाटतं ते डॉक्टर यशवंत मनोहर आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे की माझ्या घरी बैठक भरली होती. 11:30 वाजले होते, 11-12 वाजले होते. वामनदादा कर्डक बसलेत. आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं पेटी, तबला, साधन असं कुठलंही काहीच नव्हतं. आणि डॉक्टर यशवंत मनोहर, माझ्या घरचं जे गंज म्हणतो, तुम्ही काय बोलता माहिती नाही, पण आम्ही गंज म्हणतोय, ज्यांच्या स्वयंपाक बनवतो. पातेलं भगुनं म्हणतात.
आणि आपण हा त्याला पातेलं प्रमाण हा म्हणतो. तर ते गंज, आम्ही आमच्याकडे गंज म्हणतोय. आणि कोपरा. का? नाही, हंड्याला गुंड आणि म्हणता तुम्ही. हा आणि कणिक हंड्याला आपण जे पीठ भिजवतो, आणि गंज मोठं जे म्हणजे ताट असतं, पातेलं. मोठं ताट पराती म्हणतो ना आपण. हा 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 तर ते आणि चम्मच घेऊन वाजून हा. भाऊ पंचबाई, हो डॉक्टर हो यशवंत मनोहर क्या आणि बात आहे. सगळे कला म्हणजे आर्टिस्ट लोक जे होते, जे साहित्यिक विचार म्हणतात मोठे मोठे, ते जे मिळेल ते साहित्य म्हणजे ते वाजवत होते. टाळ्या वाजवायचे, गंज वाजवायचे, ग्लास वाजवायचे आणि दादा गाणे म्हणायचे. आणि क्या बात आहे. सांगा आम्हाला बिर्ला बाटा ताटा कुठा आहे हो, हम्म. हे गीत दादाने त्यावेळी पण मला सादर केलंय. क्या बात आहे. असे अनेक प्रसंग आहेत. त्यानंतर एकदा काय झालं की त्याच संमेलनामध्ये आमचे नांदेडचे आनंद कीर्तने हे हो हो संमेलनाच्या लक्षात. सुरुवातीला, हा आनंद कीर्तने संमेलनाच्या हो. सुरुवातीला काही गाणे म्हणत असताना त्यांनी हम्म. डॉक्टर यशवंत मनोहरच्या रमाईवर आक्षेप घेतला. हम्म. रमाईवर आक्षेप घेतल्यामुळे काय झालं की ते थोडेसे प्यालेले होते. आनंद कीर्तने माझे मित्र आहे. हा तर दादा इतके नाराज झाले आनंद कीर्तनेवरती. काही प्रसंग सांगितलं तर चालेल ना? बिलकुल बिलकुल, हॅलो. बोला 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 हा बोला 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 बोला. हा तर काय झालंय की नंतर दादानी एक म्हणजे आंबेडकरी आंदोलनामध्ये, आंबेडकरी साहित्यामध्ये कुठली अदालत भरल्यात गेली हे मी तुम्हाला सांगतो आवर्जून, की त्यावेळेस हो दादा हे न्यायमूर्ती झालेत आणि दादा तिथे बसलेत आणि त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते आनंद कीर्तनेवरती की वाह्यात बोलल्यामुळे, एका सभेमध्ये वाह्यात बोलल्यामुळे आपल्या संमेलनाची जी लोकांप्रती जी उत्सुकता आहे आणि हे आहे ते मलिन होत आहे. त्यामुळे हो हो. हा असा आनंद कीर्तनेवर म्हणजे सरळ न्यायालय भरलं होतं आणि त्याचे न्यायाधीश म्हणून वामनदादा कर्डक होते. वामनदादा कर्डक न्यायाधीश होते. न्यायाधीशाची भूमिका त्यांनी बजावली आणि त्याला दिवसभर संमेलनाच्या स्थळावर मला दिसायचं नाही असं फरमान सुनावलं वामनदादांनी. म्हणजे सजा दिली होती ती आनंद कीर्तनेला. आणि मला वाटतं की आनंद कीर्तने हे वामनदादाच्या अवतीभोवतीच असायचे. हो. परंतु गेली 1-2 दिवस वामनदादा कर्डकाच्या अवतीभोवती असायचे, मिळून बसायचे जे काय आता. आणि अचानक ती जी वामनदादा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जी सजा फरमावली आणि मग दादांनी जी सजा दिली, 1 दिवस मला तू पूर्ण दिसायचं नाही आनंद. हो हो हा. हा तर ही सजा मला वाटतं त्याला उम्र कैदेपेक्षाही मोठी असावी. कारण तू सारखाच म्हणजे इकडून तिकडून फिरायचा आणि दादाकडे यायला पाहायचा. परंतु सजा मिळाली होती, ती सजा त्यांनी स्वीकारली. तर मी आनंदला नंतर विचारलंय की आनंद कशी सजा वाटली तुम्हाला? मला उमर कैदच्या ही सजा दिली असती तरी मी सहन केली असती, परंतु 1 दिवस माझ्यासाठी तो उम्र कैदासारखा होता, असं आनंद कीर्तने ह्या माणसांनी त्यावेळेस वक्तव्य केलं होतं. अशी काही प्रसंग आहेत. छान छान छान. आपण सुंदर आपली पहिली भेट सांगितली, त्यानंतर त्यांच्या आलेल्या अनेक आठवणी सांगितल्यात. त्याचबरोबर आनंद कीर्तने यांना त्यांनी न्यायाधीश म्हणून सुनावलेली शिक्षा सुद्धा आपण सांगितली. यामधून खरं तर 2 गोष्टी होतात. एक तर दादा मोठे आहेतच, परंतु आनंद कीर्तने हे उत्तम कलाकार आहेत आणि त्यांनी दादा दिलेला निकाल शिरोधार्थ मानून दादा सांगितले त्याला त्यांनी फॉलो केलं. मला असं वाटतं ही अशी शिक्षा असेल की ज्यामध्ये अपराधी सुद्धा अपराधाची उंची वाढली. न्यायाधीश तर मोठे आहेतच, पण आनंद कीर्तने ह्या निमित्तानं एका खूप आज्ञाधारकासारखे दादांसमोर वागलेत. मला या गोष्टीचा खूप वेगळीकता वाटते आणि आनंद वाटतो. पवनजी, आपण खरं तर सामाजिक क्षेत्रात एक कार्यकर्ता म्हणून आतापर्यंतची आपली कारकीर्द आहे. या कारकिर्दीमध्ये अत्यंत एक महत्वाची गोष्ट अशी घडली की आता दादांना संपूर्ण महाराष्ट्रभर जाणकार लोक महाकवी असं म्हणतात. महाकवी असं म्हणतात. लोककवी तर ते आहेतच, महाकवी सुद्धा म्हणतात. तर महाकवी ही उपाधी त्यांना पहिल्यांदा बहाल केली, प्रदान केली. त्या सोहळ्याचे आपण अध्यक्ष होतात. तर त्या सोहळ्याविषयी ती कुणी प्रदान केली त्याविषयी थोडस सांगा. नाही, खरं तर कसं आहे की ही महाकवी जी आहे ही अचानक दिल्या गेलेली नाही. 1996 मध्ये साहित्य संमेलनाच्या समारोपामध्ये या विषयावर चर्चा झाली. ओके ओके ओके. 1996 मध्ये. हा हा हा.
साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या वेळेस असा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि तब्बल या महाकवी हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार, हा सन्मान हा जनतेच्या वतीने देण्यात यावा असं 1996 ठरलं होतं आणि 2000 मध्ये मग त्याची इम्प्लिमेंट झाली. म्हणजे कालावधी हा 4 वर्षाचा कालावधी लागला. 4 वर्ष लागलेत. महाकवीची काय हे बघा, आमच्याकडे कसं आहे की ते काही महाकवी म्हणतात स्वतःला कालिदास, जे माणसामध्ये भेद करणारे आहेत, चातुर्वर्ण व्यवस्था स्वीकारणारे आहेत, त्यांना महाकवी म्हटलं जातं. हिंदीमध्ये महाकवी म्हणून निरालाला महाकवी म्हटलं जातं, निराला हिंदी साहित्यामध्ये. ठीक आहे, त्यांच्या कविता आहेत, परंतु मराठीच्या बाबतीमध्ये महाकवी यासाठी दादा श्रेष्ठ ठरतात आणि कुठल्या कुठले निकष पाळावे लागतील या संदर्भामध्ये जवळपास 4 वर्षाच्या चर्चा झाल्या. हे म्हणजे उठलं आणि हे देऊन दिलं असं नाही आहे साहेब, की कसं आहे की महाकवीसाठी मग आपण ते त्यांच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की उद्धरली कोटी कुळे पुढे, हे जे शब्द आहेत त्या टोकापासून आमच्या गडचिरोलीपर्यंत उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, जखडबंड पायातील साखड दंड तटातट तुटले तू थोकताच बंड, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. महाकवी यांची व्याप्ती हिंदीमध्ये त्यांचा जर आपण विचार केला हिंदीमध्ये, तर वामनदादा हिंदीतही अनेक त्यांनी कविता गजला लिहिलेल्या आहेत. गूंज उठी हलचल जमाना बदलेगा. दादा अतिशय आशावादी होते, निराशावादी कुठेच नव्हते ते. गूंज फुटी हलचल जमाना बदलेगा, अरे आज नाही तो कल जमाना बदलेगा. ही ताकद, ही शक्ती त्यांच्या शब्दामध्ये होती. म्हणून दादा महाकवी ठरतात. महाकवी खऱ्या अर्थाने महाकवी या पदाला सन्मान वामन दादामुळे प्राप्त झालाय. वामन दादा म्हणजे महाकवी झालेत किंवा वामन दादाला महाकवी आपण जे बिरुद चिकटवतो, तर वामन दादाचा मान नाही आहे, तो महाकवी पदाचा मान आहे. आणि वामन दादा हे श्रेष्ठ आहेत, अतिशय जबरदस्त ताकदीचा माणूस. शब्दाची उंची काय त्यांची मोजता येईल. कवेत घेऊन फिरणारे शब्द त्यांचे, एक नाही रे अनेक. चळवळीच्या कार्यकर्त्यांना उत्साह निर्माण करणारे, ऊर्जा निर्माण करणारे वामन दादा. मग ते चित्रकार असो, कवितेच्या क्षेत्रातले असो, राजकारणाच्या क्षेत्रातले असो, सामाजिक क्षेत्रातले असो, साहित्यिक क्षेत्रातले असो, या सर्वांसाठी ते प्रेरणास्त्रोत यासाठी असतात. तुफानातले दिवे रे आम्ही तुफानातले दिवे, काय शब्द आहे बघा. तुफानातले दिवे रे आम्ही तुफानातले दिवे, अरे ऊन वादळ पाऊस वारा मुळिया माना शिवे, आम्ही तुफानातले. बरोबर. फिनिक्स, मला असं फिनिक्स पक्षाने जे आपण जे ऐकलंय, फिनिक्स राखेतून जे उडतात ना, वामन दादा त्यावेळेस सांगतात की हल्ल्यावरती होती हल्ले अभंग आमचे बाले किल्ले. काय शब्द आहे. म्हणजे जे आपण जे फिनिक्स वगैरे आपण वाचलंय, आपण ऐकलंय, हे दादानी त्यावेळेस सांगितलेलं आहे. तर असे तुफानातले दिवे दादांच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. तुम्ही एका गल्लीमध्ये गेलात किंवा गडचिरोलीच्या मूलमध्ये गेलात किंवा मग वडसाला गेलात, तरी वामन दादाचे चाहते तुम्हाला मिळणार ते तुफानाचे दिवेच आहेत. मला आणखी असं विचारायचं होतं की ज्या सोहळ्यामध्ये त्यांना ही उपाधी बहाल करण्यात आली, तर तिथे कोण कोण पाहुणे होते, कोणी हा प्रस्ताव मांडला होता, याविषयी थोडस सांगा. आणि तो सोहळा कसा झाला, दादा त्याला हजर होते का, बोलले ते त्याविषयी थोडं सांगा. मी तुम्हाला सांगतो काय, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 4 वर्ष लागलेत. 4 वर्षानंतर 2000ला अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाची आंबेडकरी साहित्य संसदेच्या वतीने संमेलन भरण्याचं ठरलं होतं. तर त्यावेळेस हा प्रस्ताव सुरुवातीला आला होता समारोपाच्या वेळेस आणि मग त्याला इम्प्लिमेंट झालाय. तर महाकवी या बाबतीमध्ये सर्वात जास्त भूमिका जर कुणाची असेल तर भाऊ पंचबाई नावाचे जे कवी होते, जे आता नाहीत आहे आपल्याकडे. भाऊ पंचबाई दूरदर्शनला डायरेक्टर होते आणि पहिल्यांदा तांडा चालला, मुकरदमाच्या पाठीमागं तांडा चालला, हे वामनदादांचं गीते वगैरे भाऊ पंचबाईंनी दूरदर्शनवर आणलं होतं.
आणि भाऊ पंचबाई दूरदर्शनला सहाय्यक दिग्दर्शक असताना अ वर्गाचा दर्जा, जी हृदयनाथ मंगेशकरांना जो दर्जा यासाठी ते भांडले होते हो की हो वामनदादा कर्डकांना हृदयनाथ मंगेशकरांचा जो अ वर्गाचा दर्जा आहे तो मिळाला पाहिजे, आणि तो त्यांनी मिळवून दिला होता, मिळाला होता तो. तर भाऊ पंचेबाई, डॉक्टर यशवंत मनोहर आणि डॉक्टर यशवंत मनोहर, डॉक्टर प्रकाश खरात, त्यानंतर गझलकार जे आहेत आपले प्रमोद वाडकेजी, हो 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 हा प्रमोद वाडके, यासारखे लोक आग्रही होते आणि तो प्रस्ताव त्यांनी मांडला. आणि मग हा महाकवी वामनदादांना द्यायचा आहे, आपल्याला वामनदादांना महाकवी जनतेच्या माध्यमातून द्यायचा आहे, ही समिती देणार नाही, जनतेच्या माध्यमातून द्यायचा आहे. त्यानंतर मग ही जी जबाबदारी आहे, जे पत्र लिहायचं जे ठरलं ते डॉक्टर यशवंत मनोहर आणि भाऊ पंचबाईच्या नेतृत्वामध्ये हे सन्मान पत्र तयार करण्यात आलं महाकवीचं. आणि कुंदा गायकवाड म्हणून दूरदर्शनला होत्या, वृंदा गायकवाड, त्यांनी त्याचं समालोचन म्हणजे प्रसारण केलं होतं, वृंदा गायकवाड दूरदर्शनला. आणि एक थोरात म्हणून आकाशवाणीचे डायरेक्टर होते, ते सुद्धा आपले पूर्ण आकाशवाणीची टीम घेऊन आले होते. आणि जे महाकवी सन्मान पत्र जे वाचण्यात आलं त्याचं मुंबई आकाशवाणी, चंद्रपूर आकाशवाणी मध्ये लाईव्ह झालं त्यावेळेस. बाकी त्यावेळेस आपण जे आता जे बोलत आहोत तशा प्रकारचं नव्हतंच, म्हणजे असं एक कॅमेरा आमच्या कार्यक्रमात असायचा इतकंच, आणि एखादा व्हिडिओ असला तर हा जो महाकवीचा सन्मान ज्यावेळेस देण्यात आला होता त्यावेळेस वामनदादांना रथावर, बग्गीवर बसवण्यात आलं होतं. हा, रथावरती. आणि या सोहळ्यासाठी विशेषतः आंध्रामधून जननाट्य मंडळीचे कार्यकर्ते आले होते. मी तुम्हाला काही फोटो वगैरे पाठवले जननाट्य मंडळीचे. त्यामध्ये गद्दार होते विठ्ठल गुमाटी म्हणून, ते दादाचे अतिशय चाहते आहेत. त्यानंतर वरवरराव होते, वरवरराव बरोबर. हा, तर ते पण प्रेक्षकामध्ये बसलेले होते, कारण त्यावेळेस त्यांना बंदी होती, म्हणजे काही त्यांचे प्राज असतील त्यांच्या. हॅलो हॅलो, हो हो हो, ऐकायला येतं का? मला ऐकायला येत आहे. हा, मला ऐकायला येत आहे. हो हो, तुम्ही दिसत नाहीये. थोडं थांबा बाळा. हो, एकच मिनिट फक्त, मला क्लिअर कर पटकन. चालू ठेवा, एक मिनिट फक्त. हा, एकच मिनिट फक्त. आवाज येतोय तुम्हाला? हो, मला येतो आवाज येतोय. हा, एक मिनिट फक्त. होय होय. हा, हॅलो हॅलो. हा हा सर, थोडे तर थोडी. जननाट्य मंडळीचे कार्यकर्ते होते, हो 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 हो, सांस्कृतिक चळवळीतले. आणि वरवरराव होते, त्याचबरोबर अनेक काही प्रतिबंधित जे लोक आहेत, म्हणजे त्यांच्या संघटनेवर प्रतिबंध आहे, असे लोक होते. हा, बोलायला काय हरकत नाही. आणि त्यावेळेस नेपाळमध्ये एक आंदोलन चाललं होतं, तर नेपाळचे कम्युनिस्ट पक्षाचे, प्रतिबंधित कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी आहेत कॉम्रेड प्रचंड म्हणून, ते माझे संपर्कात होते, माझ्या संपर्कात. आणि ते अंडरग्राऊंड मधून नागपुरात राहत होते. हो हो, हा, तर मग नंतर ते प्रधानमंत्री झाले नेपाळचे. नेपाळमध्ये राजेशाही त्यांनी नष्ट केली, धार्मिक सत्ता उलटून लावली कॉम्रेड प्रचंडनी. तर ते सुद्धा या कार्यक्रमात होते.
क्या बात आहे. दादांना प्रचंड. महाराष्ट्र केली तेव्हा. आणि तिबेट पार्लमेंटचे जे अध्यक्ष होते हो. येशी पुंस्तक म्हणून, मला आता एक हो. फोटो भेटलाय. हे तिबेट पार्लमेंटचे जे प्रेसिडेंट आहेत, चिवर घातलेले हो. दिसत आहे ना तुम्हाला? बरोबर बरोबर. हे चिवर घातलेले म्हणजे हे येशी पुस्तक म्हणून आहेत. ते तिबेट पार्लमेंटचे प्रेसिडेंट होते. हो हो हो. तिबेट पार्लमेंटचे. हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित होते. आणि भारतातील अनेक कवी, अनेक सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंत या सोहळ्यामध्ये उपस्थित होते. ज्यावेळेस वामनदादा कर्डकांना, दादांना महाकवी हा सन्मान देण्यात आला, त्यावेळेस वामनदादांना बग्गीवर बसवून आणण्यात आलं. आणि बग्गीवर बसवून आणत असताना अक्षरशः आमच्या गावातील ज्या बाया होत्या, म्हणजे महिला होत्या, त्या वारा घालवायच्या, हवा म्हणजे असा सन्मान, असा सोहळा दादांनी कधीच म्हणजे. आणि मग दादांना हे बघा रडू आलंय, ते रडायला लागले. क्या बात आहे. आणि मग यशवंत मनोहर, डॉक्टर यशवंत मनोहर त्यांना आपल्या लोकांच्या वतीने समजवायला गेले. बघा तुम्ही, हे जे वामनदादा आहेत आणि महाकवी स्वीकारल्यानंतर बाजूला भाऊक झाले होते. बाजूला शांताबाई आहेत का? हो हो, त्यांच्या हो 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 हो, बरोबर बरोबर. ठीक ठीक. आणि हा काळ कोणता आहे? हा कोणत्या काळातलं आहे हे त्यांचा सत्कार झालेला? हा 2000, म्हणजे 15 आणि 16 जानेवारी 2000. 2000, बरोबर. साधारणतः 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. 20 वर्षापूर्वी. खर तर बल्लारशानं, बल्लारपूरनं दादांवर इतकं प्रेम केलंय, हे उभ्या महाराष्ट्राला कळायला पाहिजे. कारण ही अत्यंत आनंदाची, म्हणजे आश्चर्यकारक असली तरी आनंदाची गोष्ट अशी आहे की दादांवर प्रेम करणारी अशी माणसं महाराष्ट्रभर आहेत. म्हणजे जितकं बरोबर. तुमच्या बल्लारपूरमध्ये ज्या पद्धतीचा सोहळा आपण घडवून आणला, बग्गीमध्ये त्यांना बसवलं काय, त्यांची मिरवणूक काय, त्यांना तुम्ही महाकवी ही उपाधी दिली काय, अनेक गोष्टींनी. खरं तर आपण वामनवेडी माणसं आहात, इतक्या अंतःकरणपूर्वक त्यांचा सत्कार आपण केला. शांताबाई सोबत आहेत, यशवंत मनोहरासारखे अत्यंत दर्जेदार साहित्यिक, कवी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सजग असलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. दादांवर प्रेम करणारे अशी माणसं महाराष्ट्रभर आहेत. त्यातलं आपलं एक नाव म्हणजे हे जगाला कळलं पाहिजे. बरेचदा काय होतं, दादांविषयी विषय निघाला की एक तर मुंबई प्रांत, पश्चिम महाराष्ट्र अथवा खानदेश विदर्भ, म्हणजे विदर्भातीलही हा एवढाच, यातीलच माणसांची नावं येतात. पण आपल्या भागातून, नागपूरच्याही पलीकडून किंवा एका याला झाडीपट्टी म्हणतात आमच्या परिसराला. आमच्या परिसरात झाडीपट्टी म्हणतात. झाडीपट्टी, बरोबर आहे. दशरथ मडावी वगैरे आपल्या प्रांतातले आहेत असं मला वाटतं. तुम्ही झाडीपट्टी म्हटल्याबरोबर त्यांचं नाव आठवलं. आपल्याला माहितच आहे, कारण आपण चळवळीमध्ये सुद्धा आहात. दशरथ मडावी त्या भागातले रंगकर्मी किंवा नाटक. तर आपण हा जो सोहळा अत्यंत दर्जेदार आणि खूप चांगला घेतला, हे महाराष्ट्रातील इतर रसिकांनी, प्रेक्षकांनी सुद्धा लक्षात घ्यावं की चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, बल्लारशा, ज्याला तुम्ही बल्लारशा म्हणता, तो बल्लारपूरनं दादांवर इतकं अतोनात प्रेम केलेलं आहे. दादांवर प्रेम करणारी माणसं ही त्या प्रांतात सुद्धा होती आणि आजही आहेत. मला आता आणखी एक आपण असं सांगा पवनजी, असं ऐकलंय की तुमच्या लग्नामध्ये ते पाहुणे होते, आणि मला असं वाटतं की वधू म्हणून थोडं टेक्निकली प्रॉब्लेम, टेक्निकली थोडस ते कॉल आला की बंद होता. आपण चालू ठेवा. तुम्ही बोलणं चालू ठेवा. तुमच्या लग्नामध्ये ते पाहुणे आले होते, त्यावेळीचा प्रसंग प्लीज तुम्ही सांगत राहा. बल्लारपूरच्या अनेक माझ्या बरोबर अनेक कार्यकर्ते होते. त्यामध्ये एक आमचे पेटकर म्हणून, ज्याला आम्ही निग्रो पेटकर म्हणायचो, असे अनेक कार्यकर्ते होते. तर माझ्या लग्नामध्ये आले वामनदादा. जवळपास म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच ते दोघेही आले, शांताबाई आणि वामनदादा. आणि माझ्या लग्न समारंभामध्ये
प्राध्यापक जोगेंद्र कवाळे सर, सरसेनापती, हे माझ्या वतीने मंगल परिण्यास उपस्थित झाले पालक म्हणून. आणि माझी जी पत्नी आहे तर लग्न आमचं 2003 ला झालंय ना, 2000 ला लग्न झालं आमचं. हा, 2000 ला झालंय. तर वामनदादा कर्डक हे माझ्या पत्नीच्या वतीने पालक म्हणून उपस्थित झाले. आणि मला वाटतं हे बघा, हे फोटो आहेत हे. हा, मी आहे, ही माझी पत्नी आहे आणि दादा बसलेले आहेत आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. हा, हे माझे म्हणजे पालक म्हणजे आमच्या दोघांच्या वतीने. हा, तर अतिशय. हा, आणि माझ्याकडे ती पत्रिका नाही आहे. मी 15 पैशाच्या पोस्ट कार्डवर पत्रिका छापली होती. त्यावेळेस पोस्ट कार्ड होते ना 15 पैशाचे. हा, त्याच्यावरच आम्ही प्रिंट केली होती. हा, कारण लग्नामध्ये कुठलाही प्रकारचा मोठा खर्च होऊ नये. मी नगरपालिकेला त्यावेळेस उपाध्यक्ष पण होतोय. हा, म्हणजे मी ऐकत होती. हा, करू शकलो असतो सगळं, परंतु साध्या पद्धतीने लग्न करायचं आहे हे दादांनी सांगितलं होतं, तेव्हा मी तुझ्या लग्नात येईल म्हणून. हा, तर मी 15 पैशाच्या पोस्ट कार्डवर पत्रिका छापली आणि संबंध लोकांना पाठवली. आणि मग काही लोकांचे पॅम्पलेट छापले. जे लग्न समारंभामध्ये आपला समाज जो आहे हा 50-50, 100-100 रुपयाच्या पत्रिका छापतात आणि वाहवाही करतात. तर दादांचे एक शब्द, एक गोष्ट मला आठवते की दादा म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लग्न जे आहे भायखळ्याच्या भाजी मंडीमध्ये झालं. बरोबर, दिवसा बाजार भरला. आणि पाऊस आल्यानंतर माता रमाईनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना लपण्यासाठी कुठलं साधन नव्हतं, ते भिजत होते म्हणून त्यांनी ते टोपले म्हणतात ना, तुम्ही काय म्हणता माहिती नाही, आमच्याकडे टोपली म्हणतात, बंबूची बनवलेली, ते अक्षरशः डोक्यावर घेतली होती, डाले, आणि स्वतःला संरक्षण करण्यासाठी. म्हणजे ज्या महामानवाच्या प्रेरणेने ज्या महामानवाचं लग्न एका भायखळ्याच्या मंडीमध्ये सस्त्यामध्ये कमी पैशामध्ये आणि ह्याच्यात होते, आणि आम्ही मात्र हजारो पैसे खर्च करतो विनाकारण बँड बाजासाठी किंवा बाकी. हे दादांना आवडत नव्हतं. म्हणून दादा मला म्हणाले की तुझ्या लग्नाला मी येईल, परंतु अतिशय साध्या पद्धतीने तुझं लग्न होईल, तर मी तुझ्या लग्नामध्ये येईल. मी म्हटलं साधं काय? साधं म्हणजे किती साधं? तर कमीत कमी पैशामध्ये लग्न झालं पाहिजे, कार्यकर्त्याचं लग्न कमीत कमी पैशात झालं पाहिजे, असं दादा बोलले. आणि दादाचा हुकूम, दादाचे शब्द सर आखोते. मी 15 पैशामध्ये 15 पैशाच्या पोस्ट कार्डवर त्यावेळेस आपलं जे पोस्ट ऑफिस मधून कार्डाचे गठ्ठे आणले आम्ही, आणि त्याला काय म्हणतात, ते नव्यानेच ते सुरू झालं होतं स्क्रीन प्रिंटिंगचं, स्क्रीन प्रिंटिंग प्रकार, त्याच्यावर आम्ही स्क्रीन केली पत्रिका आणि कार्यकर्त्यांना म्हणजे जिकडे तिकडे पाठवून दिली. बऱ्याचशा लोकांकडे आहेत ते. आणि मग काही आहे तर फक्त 20 पैशामध्ये दुसरी पत्रिका बनवली, जी पॅम्पलेट सारखी, आणि मोठा पेंडाल नाही, काही नाही. आणि त्यावेळेस एकनाथराव साळवे जे होते माजी आमदार, आणि बौद्ध धर्मामध्ये ते मग त्यांनी दीक्षा घेतली, ऍडव्होकेट एकनाथराव साळवे, हे सुद्धा, यांची सुद्धा इच्छा होती की कमी पैशातच लग्न व्हावं. तर ते सुद्धा उपस्थित होते. आणि अतिशय याच्या साध्या आणि कमी खर्चामध्ये लग्न व्हावं अशी इच्छा असल्यामुळे आम्ही दादाचा हुकूम आपल्या याच्यावर ठेवला. आणि दादाने सांगितलं की पैसा तुमच्याकडे किती असेल, कुणामुळे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज माझ्याकडे 15 लाखाची गाडी आहे, जे काय असेल ते बाबासाहेब आंबेडकर. आणि आमच्या म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी जर आम्ही जर पैशाची उधळपट्टी करत असू तर हे बरोबर नाही, असं दादा बोलले होते. आणि म्हणून दादाने उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लग्न समारंभ भायखळ्याच्या भाजी मंडीतलं आणि तो प्रसंग सांगितला. त्यामुळे मी त्यांच्या शब्दाने त्यांच्या प्रेरित होऊन मी कमीत कमी पैशामध्ये लग्न करायचा विचार केला आणि ते मी केलंय. आमच्या जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार नरेश पुगलिया, आमदार वगैरे बरेचसे लोक होते, कारण मी राजकारणात, मी पॅन्थरपासून राजकारणात आलेलो असल्यामुळे. परंतु जे पंगत आहे आमची, जो साधारण दादाच म्हणणं होतं की साधारण माणसं बसतील तर त्यांना बसवायचं, नाही तर हाकलायचं.
म्हणजे कुणी असो मग. तर उच्च नीच भेदभाव असा न करता साध्या पद्धतीनं दादाच्या इशाऱ्यावर लग्न झालंय माझं. आणि वा. जवळपास म्हणजे बरेचसे लोक उपस्थित होते त्या सोहळ्यामध्ये. म्हणजे दादांनी दादा केवळ लिहिते नव्हते, तर दादा नाही नाही. स्वतःही कृतीतून ते आचरणात आणत होते आणि होय. इतरांनीही तसं आचरणात आणावं ही अपेक्षा दादांची होती. त्यांनी तुम्हाला गळ घातली की मी लग्नाला येतो, पण तू ह्या पद्धतीनं लग्न कर. आणि साध्या पद्धतीने. आपणही दादांचा शब्द शिरोधार्थ मानून साध्या पद्धतीनं करायचं म्हणून आपण पोस्ट कार्डवर ते छापलं. आणि खर तर आपण मोठे झालात, दादा मोठे आहेत वाद नाही, परंतु आपण त्यांचा मी शब्द मोठा झालोय. हा. मानला आणि तुम्ही ते पोस्ट कार्डवर छापून साध्या पद्धतीनं केल्यामुळे, लग्न केल्यामुळे नामांतर चळवळीचे सरसेनानी जोगेंद्रजी कवाडे आपले पालक म्हणून लग्नाला उपस्थित राहिलेत आणि आपल्या सहचारिणीचे पालक महाकवी वामनदादा कर्डक हे राहिलेत. ही अत्यंत ऐतिहासिक गोष्ट आहे, ही जितकी तुमच्यासाठी महत्वाची आहे तितकीच वामनदादा कर्डकांच्या एकूण चारित्र्यामधली चरित्र जे लिहिल्या जाईल भविष्यात, तर त्यामध्ये ही अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे की एका वधूचे पिता म्हणून दादा तिथं राहिले होते. अर्थात ते त्याच्या अगोदरही राहिले असतील, नंतरही तिथे राहिले असतील, मुक्कामी राहिले असतील. त्याच्या अनेक आठवणी खरं तर आपल्याकडे आहेत. मला आणखी एक असं विचारायचंय, आपण स्वतः मास बेस मध्ये काम करणारे कार्यकर्ते होतात आणि आहात सुद्धा. गर्दीमध्ये राहणारे, रस्त्यावर उतरणारे, चळवळीत राबणारे, प्रत्यक्ष मोर्चेकरी असलेले आपण आंदोलक होते आणि आहात. आंदोलक म्हणून दादाकडे पाहताना कसे पाहता तुम्ही वामनदादा कर्डकांकडे? ऍज अ आंदोलनातले दादा म्हणून कसे पाहता? आंदोलनाचं महत्वाचं वामनदादा कर्डकच आंदोलन आहेत खऱ्या अर्थाने. तेच ऐकायचं. दादाच एक आंदोलन आहे. दादा ज्या पद्धतीने दादा फिरले, पायाला भिंगरी लावून फिरले, बरोबर बरोबर, संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांचा गोतावळा निर्माण झाला होता. बरोबर. ते एक आंदोलन म्हणून आंदोलकच होते, कार्यकर्तेच होते. आणि आता कसं आहे की बराचसा त्यांच्या गाण्याचा, त्यांच्या गीतांचा रस्त्यावरील चळवळी ज्या आंदोलन होत असतात रस्त्यावरील, तर त्यांच्या गीताचा प्रभाव त्या रस्त्यावरील आंदोलनावर नक्कीच होत होता. वामनदादा सांगा आम्हाला बिर्ला बाटा ताटा कुठं आहे हो, ताटांना प्रश्न विचारण्याची ताकद दुसऱ्या कुणाकडे नाही आहे. बरोबर बरोबर. टाटांना केवळ प्रश्न टाटा बिर्ला हे फक्त कसं आहे माध्यम आहे. आता तर अंबानी अदानी असतील, हे माध्यम आहे. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्षाचा जो एल्गार होता, जो जाहीरनामा होता, तो सांगा आम्हाला बिर्ला बाटा ताटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो, इथे मांडलेला आहे स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा या गीतामध्ये. दादा म्हणतात ना की न्याय विनीला टांगा सदा, न्याय विनीला टांगा सदा, माल आमचा की त्यांचा वजा. बरोबर. आणा तराजू करा निवाडा, काटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो. हे गीत ज्यावेळेस गद्दरने ऐकलं, अरे काय क्या है ऐसा गीत है, असे विठ्ठल गुमाडी गद्दर म्हणालेत. हो. आणि याला तेलुगू मध्ये इसको तेलुगू में कैसा करना. हा, म्हणजे इतकी ताकद साम्यवादी आंदोलनाचं जे कोणी म्हणत असेल की विरोधक, दादांचं ते गीत आहे, एक ताकद निर्माण झाली त्या गीतामुळे की आमचा जो वाटा आहे. दादा म्हणतात की शोधा सारे साठे चला, शोधा सारे साठे चला आणि पाऊल वाटे चला. तर हे जे साठ्याचे शोधण्याचं जे काम आहे, हे आदेश आहे, हे दादा देत आहे, दादा फरमावत आहे नव्या पिढींना, कार्यकर्त्यांना. तर ही जी काही जी मुवमेंट आहे रस्त्यावर आंदोलन करणारी, हे साठे जे शोधणारी आहे, साठे शोधून ती जगापर्यंत आणण्यासाठी जे प्रयत्नशील आहेत, रस्त्यावर संघर्ष करत आहेत, तर यांचा आदेश मात्र वामन दादा देत आहेत बरं का. शोधा सारे साठे चला आणि पाऊल वाटे चला. तर अशा प्रकारचे जे गीत आहेत, क्रांतिकारी गीत आहे, हे वामनदादा कर्डकांनी रस्त्यावर चालणाऱ्या
आंदोलनकारी कार्यकर्त्यांना दिलेले आहे. दलित पॅन्थरचं आंदोलन असो की या परिसरामध्ये नक्षलवादी आंदोलन असो की बिडी कामगारांचं आंदोलन असो की त्याचबरोबर तेंदूपत्ता मजुरांचं आंदोलन असो, आपला हक्क मागण्यासाठी वामनदादा कर्डक हे स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा या गीतातून मांडत असतात. क्या बात आहे. म्हणून दादा श्रेष्ठ आहे. हे असतील किंवा आणखी अनेक गाणी आहेत. मला एक ते गाणं आठवलं त्यांचं आंदोलनासाठीचं, की अन्यायाची धरा चामडी धरा करा चिंधड्या रे, धरा करा चिंधड्या नाही तर भरा हाती बांगड्या रे. भरा हाती बांगड्या. भरा हाती बांगड्या रे. ह्या पद्धतीचे अनेक गाणी त्यांनी, मला असं वाटतं की त्यावेळेचा कार्यकर्ता हा जागा करण्यासाठी, त्याला पेटवण्यासाठी, त्याच्यामध्ये चेतना निर्माण करण्यासाठीची अनेक, किंवा आपलं जागा असावं, हे भीमाचं पिलू जागा असावं, उभारताना कधी मागं नसावं, जागा असावं, भीमाचं पिलू जागा, यासारखी अशी अनेक. आणि पेर भीमाचा लढा बघा ना, पेर भीमाचा लढा शिवाजी म्हणजे कास्तकारांच्या बाबतीमध्ये म्हणजे इतकं दादांचा निकष बघा तुम्ही, की लढा पेरा, काय शब्द आहेत, काय शब्दाची ताकद आहे. पेर भीमाचा लढा शिवारी, पेर भीमाचा लढा, आणि पेर भीमाचा लढा शिवारी पिकू दे माणुसकीचा मळा रे. म्हणजे मळ्यावरती दादांच्या तर अनेक कविता आलेल्या आहेत. मळा जे आपल्या आंबेडकरी आंदोलनाच्या कवितेमध्ये मळा हा शब्द वापरण्यात आलेला आहे. कोण राखील आता हा भीमाचा मळा, वाढून चालला हा उभा झुंजडा, पीक पदरात पडण्याच्या चाल आधीच का चालला रे वामन तुझा हा विडा. एक सूत्रतापणा आंबेडकरी आंदोलनाच्या कवीमध्ये एक सूत्रतापणा जे आहे ते उर्दू शायरामध्ये होती. की उर्दू शायरमध्ये कसं की एखाद्याने एक लिहिल्यानंतर त्याच्यावर दुसरा एक भाष्य करायचं, तर मळामध्ये मळा जो हा शब्द वापरण्यात आलेला आहे, हा आंबेडकरी कवितेच्या प्रांतामध्ये हा एक सूत्रीतेपणा आहे. कोण राखील असा हा भीमाचा मळा, वाढून चालला हा उभा जोंधळा, पीक पदरात पडण्याच्या आधीच का चालला रे वामन तुझा हा विडा. दुसरे कवी म्हणतात राजानंद गाडपाले, वाढून भीमा लावून विळा भीमाचा मळा, अरे कापिला रे चांदळ आणि उभा जोंधळा. दोन्ही जागी मळा आलेला आहे. क्या बात आहे. म्हणजे एक सूत्रितापणा जे आहे. आणि परत एक आपले कवी आहेत की जे दादा साहेब आहेत, ते लिहितात म्हणजे मळ्यावरती वाढून भीमा, म्हणजे हा जे मळ्याचा आहे. तर एक सूत्रतापणा हे आंबेडकरी आंदोलनातील कवितेच्या माध्यमातून वामनदादाच्या पिढीच्या कवींनी बरोबर दिलेला आहे. क्या बात, क्या बात. आता आहे. तर वामनदादा म्हणतात की पेर भीमाचा लढा शिवारी, ही मोठी गोष्ट आहे. बरोबर बरोबर. म्हणजे चळवळी आंदोलनामध्ये राबणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं, पूर्णपणे चेतना निर्माण करण्याचं काम दादांच्या गाण्यांनी केलंय. मग सांगा आम्हाला बिर्ला बाटा असेल, पेर भीमाचा मळा असेल, जागा असावं पिलू भीमाचं, अनेक अशी गाणी आहेत. मला ते टाटा बिर्ला म्हटलं म्हणून एक गाणं आठवलं. पहा, दादांनी ज्या पद्धतीनं आपला वाटा मागितलाय, त्या पद्धतीने एक भाकीत सुद्धा केलं होतं दादांनी त्यावेळी. मला खरं तर या निमित्तानं आपल्याशी संवाद साधला पाहिजे. त्यांनी असं म्हटलं होतं, जसं हे गाणं खूप गाजलेलं आहे, म्हणजे सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठाय हो, सांगा धनाचा साठा आमचा वाटा. एक दादांचं असंच एक गाणं आहे, खरं तर दुर्मिळ गाणं आहे ते, जाणकारांना माहित आहे की टाटा बिर्ला तरतील बाकी सारेच उपाशी मरतील. दादांनी म्हटलं होतं. म्हणजे आजचं जे वर्तमान आहे 2021 मध्ये किंवा 21-22 नंतर जी स्थिती येणार आहे, एकीकडे बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीला पूर्णपणे नामोहरम करून इथे पुन्हा हुकुमशाही, पुन्हा मनुवाद रुजवण्यासाठी, मनुवाद उभा करण्यासाठी पिढी राबते आहे. अर्थात आपली शत्रू पक्षाची, आपण शत्रू म्हटल्यापेक्षा एक प्रतिवादी पक्षाची असं म्हणू, आणि ते त्यात यशस्वी होत आहेत. आणि ते हे आजचं जे चित्र आहे हे दादांनी त्याच वेळी गाण्यात सांगितलंय. मला ते गाणं आठवलं म्हणून सांगतो की करतील बाकी सारे चौपाशी मरतील, काही चरतील कुर्णामध्ये, चार आपले त्यांच्यामध्ये, पण कड्या कड्याला चरतील बाकी सारे चौपाशी मरतील. काही परदेशी येतील, ताबा धंद्याचा घेतील, तेच तिजोरी भरतील, बाकी सारे चौपाशी मरतील. पाय चाटे काही जणी, असं काहीतरी आहे, चाटताना हरली धनी धनाचे हरतील, बाकी सारेच उपाशी मरतील. म्हणजे एकीकडे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीयकरण पूर्णपणे या व्यवस्थेचं राष्ट्रीयकरण हे पूर्ण प्रत्येक नागरिकांच्या उपयोगाचं असावं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब लोकशाही उभी करतात आणि त्याला प्रतिवादी आडवं उभं चिरून त्यातून मनुवाद कसा उभा राहील, जो विषमतावादी आहे, तो भांडवलवादी आहे, ह्या पद्धतीची व्यवस्था उभी करणारी लोक यशस्वी होताना दिसतात. आणि दादांनी हे बाकी त्याच वेळी केलं होतं. मला अचानक आठवतं म्हणजे कसं आहे की ज्यावेळेस मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, आपला परराष्ट्र मंत्री अर्थमंत्री होते आणि प्रणब मुखर्जी तत्कालीन वेळेस परराष्ट्र मंत्री होते, त्यांनी गॅट करारावर ज्यावेळेस सिग्नेचर सह्या केल्या होत्या आणि जागतिकरणाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस हे झालं त्यावेळेस दादांनी हे किती लिहिलेलं आहे की उद्याची भांडवली व्यवस्था या देशामध्ये निर्माण होणार आहे, बरोबर, भांडवली सत्ता निर्माण होणार आहे. तर असा दादाचा व्यापक विचार होता. परत तुम्हाला एक आठवलं म्हणून मी सांगतो तुम्हाला की दादा हे प्रखर राष्ट्रवादी पण होते, कसं समतावादी बरोबर. दादाचं एक पाकिस्तानच्या हुकुमशहाला त्यावेळेस ठणकावून त्यांनी सांगितलं होतं, पाकिस्तानच्या, पाक तुला नाक आहे का, पाक तुला नाक आहे का. काय सांगतात म्हणजे थोतांड तथाकथित राष्ट्रवादी जे मानणारे वामनदादा म्हणतात की पाक तुला नाक आहे का, संस्कृतीचा धाक आहे का, पाक तुला नाक आहे का, संस्कृतीचा धाक आहे का, अरे नीती तुझी साफ आहे का, पाक तुला नाक आहे का, असं वामनदादा कर्डक एका म्हणजे संमेलनाच्या वेळेस बोलले होते. ही आंतरराष्ट्रीय लेवलवर देशभक्ती, ज्या लोकांनी देशभक्तीचे ठेके घेतलेत, जे लोक स्वतःला राष्ट्रवादी म्हणतात म्हणून घेतात, त्यावेळेस वामनदादा यांच्या 2 ओळीने पुरून उरतात, पाक तुला नाक आहे का, नीती तुझी साफ आहे का. तर अशा ज्या कविता आहेत, दादांचे बोल आहेत, हे अजूनपर्यंत आलेले नाही आहेत. दादा चारही बाजूने होते ना. दादाच्या बाबतीमध्ये काय बोलायचं तुम्हाला सांगतो बघा. आता आपण आता अलीकडे एक बाप आलं होतं रॅप, आपण दुर्मिळ गाणं खर तर त्याची आठवण करून दिली आणि खूप सुंदर आहे. यातली लयबद्धता, त्यातला आघात आणि खूप सुंदर आहे की पाक तुला नाक आहे का. वा 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 वा, संस्कृतीचा भाग आहे का. हा, बोला बोला बोला. संस्कृतीचा भाग आहे का. परत कसं आहे की वामनदादा चारही बाजून होते ना, केवळ सौंदर्यवादी पण होते दादा. दादाच्या काही पैलूंना आपण टाळत असतो, नाही टाळलं पाहिजे. त्यांचं जे त्यावेळेस त्यांनी जे लिखाण केलेलं आहे, मला बघा सांगतो बघा की मध्यंतरी एक हे आलं होतं, सोन्यापरी सोन्याची माळ घे, माळे पडी लेडीज घड्याळ घे, हो हो हो, पॉलिस्टरची साडी देतो गोल गोल, आता तरी माझ्या संग गोड बोल. आता तुम्ही ते ऐकलं असेल, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय, हे वामनदादाच आहे ना. सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय, नाही काय. आपण जे मध्यंतरी जे खूप खूप चाललं होतं, परंतु कुणी सांगितलं, हे दादानी त्यावेळेस लिहिलं, सोन्यापरी सोन्याची माळ घे, माळेपरी लेडीज घड्याळ घे, पॉलिस्टरची साडी देतो गोल गोल, हे आता तरी माझ्या संग गोड बोल. सोनू तुला भरोसा नाही काय. हे बघा, म्हणजे असे दादाचे तुम्ही कुठल्या पैलूवर तुम्ही दादांच्या बाबतीत बोलणार आहात, अनेक पैलू आहेत. जसा तुझा लाव लढा, म्हणजे दादाचे गीत जे आहेत, दुर्मिळ गीत आहेत. हे ह्या साईडला आपण हे गीत आपण साईडला टाकतोय आणि काही बाबतीमध्ये कसं आहे की दादांना आपण इकडे घेतोय. दादांची चारही बाजूची भूमिका आहे, म्हणून ते महाकवी आहे, म्हणून ते महाकवी आहे. फुलवी रानमळा तसा मला लावला, तसा मला लावला, बरोबर बरोबर. सुंदर सुंदर. माणूस एकमेकांमधला स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा आणि तो टिकावा, यासाठीचे दादांचे आहेतच. आपण उत्तरार्धामध्ये आहोत, शेवटचे 5 मिनिटं खरं तर आपल्याजवळ आहेत. काय सांगाल या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये पवन सर? खूप छान आपण माहिती दिली, आपल्या आठवणी देखील सांगितल्यात. काही ठळक आठवणी आपल्या निश्चितच खूप वेगळ्या आणि मौलिक होत्याच. काय सांगाल, आणखी काही आठवणी जर असतील किंवा आणखी काही शेअर करायचं असेल तर करावं आपण. एक आठवण अशी आहे की वामनदादा कर्डकांना महाकवी पुरस्कार देण्याच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला आणि राहुल गायकवाड नावाचा एक कार्यकर्ता आणि मी नाशिकला आम्ही गेलो होतो वडाळ्याला. हो 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 हो, वडाळ्याला गेलो होतो. तर आम्ही महाकवीचं जे पत्र आहे
हो ते दादांना देणार होतो आणि सोबत हो प्रवास खर्च वगैरे जे काय ते आम्हाला सांगितल्यानुसार. तर मी तिथे मुंबईला आधी संभाजी भगतला भेटलो. हो त्यानंतर मग मी मुंबईवरून मग नाशिकला आलो, दादांना भेटायला आलो होतो. हो तर त्यावेळेची परिस्थिती अशी होती की दादांच्या घरी त्यावेळेस खायला काही नव्हतं. हो महाकवी. बरोबर. तर आम्ही घरी गेल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की दादांना भूक लागली होती आणि हो ते आपल्या एका हुडको कॉलनीमधील एका मित्राच्या घरी जेवण करायला जेवायला गेले गेले. होते. जेवायला गेले होते. हम्म. आम्हाला आमची गाडी होती सायंकाळची. आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये दादांना भेटायचं होतं आणि ते पत्र द्यायचं होतं. त्यानंतरच आम्ही मग बाकी मीडियाला वगैरे देणार होतो की पण दादांचं संमतीपत्र जोपर्यंत घेत नाही आम्ही तोपर्यंत आम्ही ते काही. तर आम्ही त्या शोधत मला आता नाव नाही आठवत त्या कार्यकर्त्याच्या घरी गेलो. कार्यकर्त्याच्या घरी गेल्यानंतर दादा फक्त म्हणजे नुकतेच जेवण करायला बसले होते आणि जेवण करायला बसल्यानंतर आम्ही दारात गेलोय. राहुल गायकवाड कार्यकर्ता, चांगला कार्यकर्ता आहे, आणि मी. आणि दादांनी मला पाहिलं पवन आलाय म्हणून आणि ताट तसंच ठेवून दिलं. दादा जेवले नव्हते त्यावेळेस. अरे अरे आम्ही म्हटलं की दादा तुम्ही जेवण करा. आम्ही आलो. तर दादा तसेच उठलेत आणि उठून आम्हाला दोघांनाही खांद्यावर हात टाकून ते परत पायदळ आम्ही पैदल निघालोय. तर दादा बोललेत की हे बघ, ज्याच्या घरी मी जेवण करायला गेलो होतो त्याच्या घरी पण काही सोय नव्हती. तो सुद्धा ज्या कार्यकर्त्याच्या घरी वामनदादा कर्डक जेवण करायला गेले त्याच्या घरी एकच संजेचा काय म्हणजे संज म्हणतो ना आपण, तेच होतं. हो आणि तुम्ही परत 2 आलात आणि त्यांनी माझ्यासाठी जेवण केलंय आणि आम्ही दोघं आणि तुम्ही 2 आलात, 2 जण आलात म्हणजे 4 झालेत. हा. तर अक्षरशः महाकवीचं पत्र जे आहे हे माझ्या हातून गळून पडलं. एका बरोबर बरोबर. महाकवीची अशी दयनीय अवस्था, अशी स्थिती, ही जी आठवण आहे ही दादांची आठवण मी विसरू शकत नाही. मग दादांची म्हणजे ऋणानुबंध संबंध असे आहेत की मी मंत्रालयामध्ये त्यावेळेस मग काय म्हणतात त्याला, ते बदल्याचे दलालीचे काम करत होतो तत्कालीन स्थितीमध्ये. तर मी डॉक्टर विजय कडसकर याच्या पीजी साठी मुंबईला जात असताना नाशिकमध्ये सकाळी सेवाग्राम गाडी थांबते, सकाळी पहाटे 7 वाजता, आणि तिथे पेपर येतोय, पेपरवाला पेपर देतोय. तर मी डॉक्टर विजय कडसकर MD आहेत, सिव्हिल सर्जन आहेत. तर मी पेपर घेतलाय नाशिकच्या रेल्वे स्टेशनवरती आणि तिथे पेपर खोलून मी बघितलंय पहिल्या पानावर, संपला वामन तयाचे गीत आता संपले, हो हो राहिलेल्या संपला वामन तयाचे गीत आता संपलेले, राहिलेल्या साजाचे साज आम्ही पाहतो. हे टायटल होतं लोकमतला. आणि त्यावेळेस मी आणि डॉक्टर कडसकर आम्ही आपापल्या बॅगा फेकल्या रेल्वे स्टेशनवरती आणि आम्ही दादांच्या अंतिम संस्कारामध्ये तिथे ते पोहोचलो. हे कसं आहे की संबंध होते, ऋणानुबंध संबंध होते दादा बरोबर ती. तर मला त्यांच्या अंतिम संस्कारामध्ये न कळत जाता आलं. कदाचित मी ते लोकमत पेपर घेतला नसता, आमचं मुंबईचं रिझर्वेशन, आम्ही गाडी निघून गेली असती. परंतु चालत्या गाडीमध्ये आम्ही आमच्या बॅगा फेकल्या आणि डॉक्टर कडसकर आणि आम्ही दादांच्या मग अंतिम संस्कारामध्ये सामील झालो. त्यावेळेस प्रतापसिंग बोदडे वगैरे हे गीत होते. अनेक शाहीर जे आहेत हे वामनदादाचे गीत गात निघाले होते. आणि तत्कालीन कमिशनर होते गजबीये साहेब नागपूरचे, जे ते त्यांनी सगळी व्यवस्था केली होती. तो प्रसंग मी म्हणजे त्यांच्या अंतिम संस्कारामध्ये मी सामील होऊ शकलो, हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. पवन सर, खूप खूप अनमोल अशा आठवणी, अमूल्य अशा आठवणी आपण शेअर केल्यात आमच्यासोबत. खर तर महाकवी ही उपाधी दिली तो सोहळा असेल. दादांच्या अनेक गोष्टी, आपल्या लग्नामध्ये त्यांचा सहभाग असेल, आपल्या लग्नातला त्यांचा वावर इथपासून तर अगदी आपण अंत्यविधीला सुद्धा हजर होतात.
अशा अनेक ठळक ठळक आठवणी आपण आमच्यासोबत शेअर केल्यात. बल्लारपूरवरून आपण आमच्यासोबत होतात. तुमचं अत्यंत मनापासून बहुजन संघटकच्या वतीनं मी आभार मानतो. धन्यवाद. आणि त्याचबरोबर बहुजन संघटकच्या सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की वामनदादा कर्डक यांचे 4 काव्यखंड सागर जाधव यांनी संपादित केलेले आहेत. जर कुणाला ते पाहिजे असल्यास त्यांनी सागर जाधव यांचा 9822729812 हा क्रमांक लक्षात ठेवा. त्यांना कॉल करा. ती पुस्तकं कशी मिळतात ते बघा. 9822729812 हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे. वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम घ्या. विविध कार्यक्रमाचं आयोजन करा. शासनाला गळ घाला. ग्रामपंचायतीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपण आपली निवेदन द्या की शासकीय स्तरावर सुद्धा वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं कार्यक्रम झाले पाहिजेत असा आग्रह धरा. आपण सुद्धा आपल्या पातळीवर कार्यक्रमाचं आयोजन करा. आणि हो, एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिलोय मी. येत्या 13 फेब्रुवारी 2022 रोजी बुलढाण्यामध्ये महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनाचं आयोजन झालेलं आहे. वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं वामनदादा कर्डक साहित्य संमेलनाचं आयोजन बुलढाणा येथे 13 फेब्रुवारी 2022 रोजी हे साहित्य संमेलन होतंय. याचं नुकतंच घोषणा झालेली आहे. अध्यक्ष, उद्घाटक वगैरे आपल्याला कळतीलच. हे साहित्य संमेलन सुद्धा ज्यांना शक्य होईल त्यांनी निश्चित या साहित्य संमेलनामध्ये येऊन सहभागी व्हा. पुन्हा एकदा पवन भगत जे बल्लारपूरवरून जिल्हा चंद्रपूर इथून आपल्यासोबत ज्यांनी सुसंवाद साधला, वामनदादाच्या अनेक आठवणी आपल्याला सांगितल्या, त्यांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद. तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद पवन सर. जय भीम.